तर इथं गाडीच्या आरशाजवळ एक तुम्हाला चिमणी दिसत असेल. चिमणी पक्षी कुठला आहे ती, आणि ती नुसतं गाडीच्या आरशाजवळ आरशावर आणि काचावर बसलेलं असते. काय माहित काय आहे तिचं तिथं, का तिला गाडीत जायचंय ती पण कळना आहे का. आता मी जवळ गेल्यावर ती जाणार आहे तिथनं निघून. आरशात बघत्या, तिथं आरशावर बसते. आणि ही आज नाही, गेले 2-3 दिवस झाले सारखं तिचं काम चालू आहे. म्हणलं आजच्या दिवस आले असेल, पण ही रोजच आहे. चिकू तिच्या मागं लागते नौका. गेली तिथं जाऊन बसल्यात. अहो तिला घरातच जायचं आहे गाडीत. आणि चिकूशीर बसली ती गाडी खाली येणार माझ्यावर 100%. आता ते गावंदरीत, कारण ह्यासनी मी निघाल्या पाणी घेऊन प्यायला. आता बूट बघितल्या चिकू येणार. आणि हिला याच आहे, इथं सारखी टोचा मारत असते. एवढं घाण केलंय सगळं, आरशावर ह्याच्यावर नक्क्या तिनं घासलेत. आणि आता बघा एक जण कसं येते माझ्या मागनं. आला 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 चिक्या आला बाहेर. काय आहे तुझं काम आहे? जा माझ्या पुढंच. ही बघा केला किती फसवून जायचं म्हणलं तर पुढंच आहे. आता नाही ते आडवी, पण माणसांच्या अंगावर जाते ना का. गाडी आहे, गाड्यांच्या कोण असं सॅग बिग घेऊन निघालं, बुलेट निघालं हाय की नाही. रात्री मुतला हे जेव्हा मुतला तिथं गेला त्या कट्ट्या मुतला. हो का. आता ती कुणाची चौकट आहे त्याच्यावर पण नारळ फोडला, तो सुट्टी देत नाही. हो का, 2 वेळा नारळ फोडला. तर ह्यो चिकिया. चला जाऊया पाणी घेऊन. आता रोडवर जाणार आहे, मोबाईल बंद करते. किती मगण्या होऊन काम करत. पाणी घेऊन येणार नाही म्हणलं, फोनच कट केला होता. म्हणून म्हणलं चला पाणी घेऊन या. आणि आता पन्हाळा लावून झाले. धरा पाणी प्या. ही पण आणलं सगळे. राख टाकली सवी, राख. चिक्याला गारवा. होय नाही, कुणाला जर बिना ड्रिल मशीन वाले कारागीर पाहिजे असतील तरी ताईत. होय हो. कुणाला जर ड्रिल मशीनचा त्रास होत असला कानाला, होय नाही, असं कारागीर आहे तो की जास्त काही गरज नाही कुठल्या भांडवलाची. बारकी पण आणले, कितीची म्हणायची ही तसली नाही. सकाळी आणली ती पाईप म्हणलं असं चिंबवून घाल. हा ती ना कापायला पाहिजे. काय होत उद्या बैल बाहेर काढायचं. टाकायचं काय टाकाय नुसतं गव्हाणी पुरतं. तिथं गड बिगड आहेत. तिकडं डबल आहे, तिकडचं आहे की वडून उकरायचं आणायचं. लावलं सकाळ असं माग जागा दिसते. तर काय ह्याच्यामुळे लय जागा वेस्ट झाली. आजी तिकडं. अहो काय सगळ्या डोक्यात घाण, काळी राख सगळी. डोकं बघाय का त्या व्हिडिओत दिसते. म्हणजे काळं काय लागलंय कपाळाला एवढं.
आगा आगा तिथं तिथलं हा तिथं का ती जाणार असं पाणी खाली. ती खाली आता तिकडे काय करायचं हळूहळू तिकडे तू करायचं आणि इकडे टाकायचं म्हणजे ही लेवल अशी झाडापर्यंत करायची. होय. जेवायला पाण्यात ह्यांचं आहे काय? होय. मला घेऊन आले या लोडना बांधायचा आहे. लोड ना माग नाही तो गाडी खाली बसलेला मला माहितच नाही. जायच नाही नका माग ही कसं बसले बघा गरीब बघत. रस्त्यानं कोण नाही. दिसते का नाही होय कस काय स्वच्छ आहे आणि एकदम घाण झालेला नाही या 4-5 दिवस. पाणी देता का एकदा एखादी बारडी हा घातली पाहिजे. तर आता कृत्रिम पाऊस पाडायचा आहे पन्हाळीसाठी. फ्लो झालाय का बघाय काय. असं आत येतं. हा हा करू तिथं बारडी आहे हा तिथला हॉल सुरू हा ठीक आहे. त्यासनी पण ठेवा. पाणी पिणार आहे. मुठ्ठी किटली आणली असती का नाही. आता किती वेळ अजून काम होतच आले है ना. तो पत्रा टाकताय ना का पत्रा. अहो हे कुठला सुतार पक्षी येऊन बसलाय. कुठं काय माग आहे बघायला लाकूड कुठला आहे का पोखरा आहे. झाड झाड हा खंड्या झाड पोखरत नव का मग किंगफिशर किंगफिशर हा म्हणजे किंगफिशर फोटो ह्याचा जाईल. किंगफिशर ह्याचा फोटो आहे. चिक्याला दिसला किंगफिशर. चिक्याला दिसला बघा. धर बघू चिक्या. चिक्याच्या माग पक्षी लागले की चिक्या पळतय. चिक्या उडी मारून लय माग लागतं आणि पक्षी चिडलं का नाही त्याच्या माग लागते ती मग ही पळून येते. आणतो का बारडीत कळते हा ना. तर श्रेष्याची मम्मी गेलं पाणी आणायला. तिला म्हणलं याचा जा पाणी घेऊन. तिचा आहे सोमवार आज आणि उपास असतो कडक. आज आपला पण सोमवार कडक. कसं दिसते बघा क्वालिटीमध्ये काम विशेष हार्ड. तर मच्छी केलेली तिथं आम्ही मच्छी केलेली घरातले पातेलं आणलेली आणि तसंच 5-7 दिवस झालं पातेलं तिथंच पडली धुतलेलं नाहीत. आत्ता येणं बघितलं आता लायले वराडा आहे. आणि मच्छी असली भारी झालेली विशेष हार्ड. इथे गेलेली पार्टी आपण बाबाच्या घोशीगत बसतोय उकरत काय. चिक्कू चिक्या दिसते. द्या बांधून काय तर लागलं वरडायला. थांब थांब देत तू. होय का दिवसात 10 वेळा करतायस. 50 आंघोळ करत असतील या उन्हाळ्याभर. आला पाऊस आला पाऊस.
पक्षी खोड काढून गेला पक्षी चिके. खोड काढून गेला चिक्याची दुश्मन आहे बहुतेक तो. ऐ, नाही नाही काय. नाही नाही किडा घेऊन गेला. अरे पाणी कुठं आहे आला का हे कुठलं मजबूत पाणी यायला लागलं. तिथनं येतंय त्या लाकडावरनं. होय लाकडं वरली होय कुठलं येते त्याची पाय दिसते कचरा म्हणून. ये कुछ गलत हो गया. नाही 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 त्याने पाय दिले म्हणून कचरे तिथलं झालं पाणी सगळे काय रे तिकडं ना जरा दिसताना खाली येऊन बघितलं तर कळलं ही जरा हे असं यायला पाहिजे असं ही असं. वर वर पाहिजे अशी पन्हाळ पाहिजे अशी अशी म्हणजे इकडं चढ हा पन्हाळ का त्यासाठी ती तुळी कापली पाहिजे मग. हा तिथलं कसं काय पाहिजे ही ही जास्त तिकडे गेलंय ही बरोबर आहे आणि ही इकडे गेलंय. हो ही बघा असं बसलं पाहिजे. नाही तिकडचं ती तोंड आणि ही तोंड बरोबर आहे. तर फायनली पाणी पन्हाळीतनं आलं. ती जवळ येऊन पत्र्याच्या बसल्यामुळं पाणी आतल्या साईडनं आलं होतं. आता एकदम व्यवस्थित पाणी ह्या बाजूला पण पडलं आणि त्या बाजूला पण पडतेच. असं विषय गोल. पन्हाळ 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 तयार. आता इथं नेट बांधायला पाहिजे है ना. शितुडी येतील मी वळवाच्या पावसाने येणार. आता उन्हातानाची सुट्टी नाही. उन्हातानाची सुट्टी नाही म्हणलं. हळूच कसं आहे आपली बैल आहे हिंदी घेतली बैल त्या पद्धतीनं सेवा केली पाहिजे. अरे पैर असलं पैर तिथे आईच्या पोटात न कोण शिकून येत नाही. हळूहळू होणार की आता सुरुवात आहे. नवीन शिकायला लागली ती. यशाची पहिली पायरी. होय ही काय किती पायऱ्या चढायच्या. पायऱ्या चढाय कंटाळायचं नाही. यश यश पण सारखं मिळायला लागलं तरी यशाची किंमत राहत नाही. बरोबर आहे ना. यश मिळतासारखं आहे. जेव्हा खरं यश कुठं गेलाय तो यश. होय हो. हुडकून आणा त्या यशाला. एखाद्या बैलाचं नाव यश ठेवा. होय हो. यश यश असं आत्ता करूच नका हो. नुसतं आणून आणून होता आणि पुन्हा खोऱ्यानं लेवल करा की. हा तर आता चिकू शेटचा लोडणा चाललेला आहे. लोडणा नाही अंगाव गेलेला आता 2 दिवस झालं. विओ ती त्यांचं घ्या किती त्यानं तोडूया आपण झाड. घ्या की पोराडी नव लय एवढा लांबडा नको बाय म्हणून लोडणा असला चिचुळा करा म्हणायचं. तुम्हाला काय वाटलं हाय असं बांधा. मला वाटलंच तर आम्ही अर्धा ही बांधलं होतं जू. पण ती जू म्हणते ते ठेवायचं नाही त्याला पाण्यात सोडायला लावला परत. लय बैलासनी बारक्या बाळागत जपायला लागते. काय काय जे बघितलंच का नाही गव्हाणी चीड अहो मग आपल्याला आंघोळा
मग आपला सारखं असते बाबा 15 दिवसाच्या वर आता आता उद्या बैल बाहेर यायची ना आता झोप काढायची सगळी कारण की 3 दिवस झालं बैल आपण नाही हो आपलं कसं आहे बघायला पण येते आपली फॅमिली का तर ही आपली जोपासना बघूनच नाहीतर कोण येणार आहे सांगा की तर एवढं बघायला हो लय जण येते ग्रेड नाही बोरची माते हा हा दोन खोऱ्यातच भरत्या पाट्या हा कुठला का पण ती पाऊस पडल्यावर ती चिखलच होणार आहे हो. खरंच ह्याचा राख गत वास होतोय राख मग हे बघा तर ह्यांनी केवढा मोठा दगड आधी तिथं घातलाय ना आता काढलाय इथं आपली शेत असते आई तो मुरुम टाकला होता है ना तो पहिला लय दिवस झालं मग काढा काढा बारा काय बी तिकडच टाका मग हा दुरी लय मोठा आहे भाजी कान खाजायला लागलाय तरी म्हणले छुन 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 वाजतंय काय रायफल कसा बघते होय आम्ही इथं आहे य ओ दुरी दे की ती त्याच्या नरड्याला नाही ना लागणार हाय की ह्याच्यातनच होऊन घेतोय ना ह्याचं सगळं निघालेलं आहेच ती लय मोठा आहे हो मोठा आला की हो होय तरी तर आपल्या चिकूचा लोड ना तयार झालेला आहे आणि चिकू शेट तो घालणार 5 वाजता रोज कारण 5 वाजता इथनं पोरं शाळेची जाते है ना त्यामुळं हे ज्ञानच झालेत त्याला का हो बाहेर चावलं की आत वरडत भांडणं कशाला लागते ती का आपण त्याला सोडले बी त्यांच्यावर चाव म्हणून हा पट्ट्यात ना आत असं ह्या होय कडीतनं ह्याच्यातनं घेते ह्याच्यातनं नाही ही कडी बांगडी काढल्या का पट्टा काढ म्हणजे डायरेक्ट नुसतं तेवढंच गुतपायचं काय हा बास तोंडाला पण लागू नये काहीच त्या जू पेक्षा तर ही हलकच आहे जू लय हो लोडण्याचं जरी दिसलं तरी माणसाला कळतंय ना बाबा ही चाऊक काय लांबच भीतीली तरी शान आहे खरं असं काय करतो कुणा विचारलंय आम्ही तर ती म्हणते ती हे जी ती खासियतच आहे मालकाजवळ कुणाला येऊन देत नाही आवारात कुणाला येऊन देत नाही समशाला तरी तो हितनं आपल्या हद्दीतनं जास्त वर मागं लागतो एकदा आपली हद्द संपली काय ना मग जावा बाबांनो तुम्ही तुमच्या वाटण तो वर नाही होय तो जास्त लय मागं लागते काय कळना बरं चला मी जाऊ का
येते थोड्या वेळानं. तुम्हाला आणू काय जेवण? डाएट वर आहे सा? ओके. हा आता नाही बांधायचं त्याला, 5 वाजता बांधतो की. बांधा पण धावतो तुला हा हे आहे का ना हम्म. हे असं ओन घ्याच पट्ट्यात नाही कसं ते नुसतं असं फास्ट आहे जास्त झाला हम्म. त्यात अशी नुसती गाड काढ आणि पुन्हा हे असं करायचं नुसतं. चांगली केली की क्रिएटिव्हिटी. थांबा घालते त्याला. ओय धराव जरा चिकूला बघूया लोडणा घालून. धर बाबा ए चिकू इकडे. जाणार पळून जाईल की. त्याला माहित आहे लोडणा घालायचा असतो. लोडणा बघितला की पळत येते जवळ. लई शान आहे पण जाऊ नकोस की रे चिकू. ह्यांनी काय त्याला कधी लोडणा बिडणा घालत नाही का हो? आपल्याला नाही आवडत. जा आता जाते कडीला बळलं बांधलं मग कुठल्या कधी आत दोन्ही येणंच नाही असं बांधलं मग ती मग ते काढतो ते मग. काढलं तरी चिरत ते काय त्याला म्हणजे ऍडजस्टेबल. त्याला पाकच पाय जेवढा ताण पडेल का नाही जरा वर पाहिजे अजून ते. अगं नुसत्या कडीला तिथं अशी गाठ वर बांधली तरी बी चालते तसं काय नाही ते हा वर घे वरच्या लागे की आता आता तिथंच घे तिथं कुठे ते. सिंगल गाठ बांधा अशी हा म्हणजे सुटली पाहिजे नंतर तेच की. जा चिकू. आपल्या जी जाऊन येतील त्याला असं सूर वाटत नाही कुठं मध्ये. इकडे चिकू चिकू सोडते य. एवढं दमवलं खरं. पर्याय हुडकून काढला त्याला लगेच. पण दुसरीकडे सोड चावला आतापर्यंत मला वाटतं 7-8 जणांचं चावलाय. चावलं होय चावलंय तर काय राहिलं. दात घुसली ते. तर का केवढं दात असल्यावर घुसती ते. आता ते घुसवाय बघणार नाही का सांग का त्याला आता कळत जात कळायला लागले आता जरा मॅच्युअर झालं. काय कसं लहरी आहे रे. वर्ष झालं मध्येच माग लागते कोणा. वर्षाचा आहे. दीड वर्षाचा. आपण 2 वर्षाला बघा लई शान होणार. आता झालंय. चाव म्हणलं तर चावणार नाही बारक्या पोरांच्याच लय मागं लागतं. होय आणि ती पण बारक्या पोराच्या म्हणजे खोड काढली असेल हे. हेल्दी पोरांच्या मागे लागतंय. केलते म्हणजे जाडजूड. जाडजूड आवडत नाही. ती म्हणते पळा व्यायाम करा नाहीतर इकडे यायचं नाही. आणि इथं सॅग बिग कोण घेऊन आलं नाही. सुट्टी देत नाही. बकेट ही कोण घेऊन निघालं. व्हिडिओ कधी करायचा आहे तुमचा म्हणजे तर सांगतो. उद्या तर बऱ्यापैकी एका खोऱ्याचा माल इकडं आलेला आहे गव्हाणीत. गावानच बसतो मध्ये. आणि इथला तर दगड काढला हे पण डबरा मुजवला पाहिजे. श्रीषा त्यांच्या स्कूलची बस. बारकी पोरं सोडायला हो. बर साहेब तुम्ही काही जेवणार नाही सा. अन्न पाण्याचा त्याग केलाय सा नंदींसाठी. आम्ही जातो. आमचा पण आज त्यागच आहे सोमवार असल्यामुळं. पण आम्ही जाऊन आमची थोडी राहिलेली काम आहेत ती म्हणजे कपडे धुणे ती करते जाते. सांगा की येताना काय करून घेऊन येऊ जेवायला. नको काय पाणी आण. आणि पाणीच. जा की तिकडे बस जा की. अहो त्याला गार लागते. जरा विश्रांती घ्या त्या खाटीवर. पंखा लावून जरा पडा थोडा वेळ. मग चला की घरला. घरात आले की परत येत नाही सकाळी लवकर. काहीतरी घावलंय. जमिनीत ना आलंय वर. सोनं गावलेलं सोनं. प्लॅटिनम म्हणा. ही बाई आग व्हायला लागली. ह्या काय आहे याच्यात नक्की. आग व्हायला लागली माझ्या अंगाची. म्हणलं असं करायचं तर चांगलं करायचं नाही तर त्यात पडायचं तुला. बैल का आपल्याला इथं बांधा येत होतीच. होय पण त्यासनी हितली सवय लागल्या ना बैलाच ते. फ्रेश राहते बैल उड्या बिड्या मार. आणि आता उड्या मारू दे. इथं जरी बांधली तर काय नाही अशी म्हणजे नव्हती ती उडी म्हणजे हवा असं
जीवावाल्यागत पेंगाळल्यागत. इथं आधी की मग काय ना मालकानं त्यासाठी आपल्याला 4-5 दिवस लक्ष द्यायला लागलं होतं. त्याचे कळत तर असेल का हो काय चाललंय. बाजालाच कळते. बाजा लय जरा कांटा उकारली ती एक्क्याला पळायचंय म्हणून. होय ना रे काय पेंगायला लागलायस व्हय? झोपला बाजा ऐकून ऐकून सभा. आणि रायबा तिकडं कांट उकारते. रायबा ब्रह्माचं अजून खायावंच ध्यान आहे. सगळी निवांत डोळं झाकून बसली ती बर का. दुपारची झोप घ्यायला लागली ती. बघते तुझा डोळा दिसणार रायबा. ते रायफलचा डोळा. कार्तिक न कुठं झोपलाय तोंड करून काय माहिती. तर बघू शकता रस्त्याला कोण नाही. जसं की म्हणते ते रस्त्याला काळं कुत्रं सुद्धा नाही. तसंच आहे रस्त्याला कोण नाही. वाजले 3 आणि आपल्याला भेटायला आलेली आहेत वाशिमवरून आपली सबस्क्रायबर फॅमिली. तर मग ह्यांनी बोललेत की ये म्हणून मी आणि आली रानात. मग अशीच गेलेली 2:30 वाजता. 2:30 वाजता नाही मी 2 वाजता गेलेली. आणि आता आणि आल्या आणि येताना पाणी आणि आंबे घेऊन आल्या त्यासनी खायला. तर चला तिथं जाऊन भेटूया. तर बघा वाशिमवरून आलेत आणि इथं आल्या लागली ती स्वच्छता करायला. छोटे सबस्क्रायबर इकडं बघू कसं काढायचं. शेण काढायला लागलायस. काय करायला लागलायस. काय करतोयस. लाजलाय. तुम्ही विचारा. शिवा कोंबडी चल घ्यायची. कशी कापायची सांग बरं. चल कोंबडी कापू आपण. कशी कापायची सांग. हो दे. नाही लाजलाय. ही मुलगाच तुमचा आणि तो पण तुमचाच मुलगा त्यांचा. हा ह्या ताई. होय दादा तुमची फॅमिली नाही का ह्यांची. आमची फॅमिली पुढे आणू आम्ही आता. बरोबर यायचंय आता आदमापूरला. म्हणजे दादा येतोय सुट्टीला 20 तारखेला. हा आर्मी मध्ये आहे ना. हा त्याच्या बरोबर येईल आता. तर हेच दादा आलेले ज्या वेळेस मांढरची काळा आलती. तर ह्या दादांच ते पण म्हणजे हे होतंय नाही भाडं होतं. तर दादा घेऊन आलं होतं. आणि आज पण जाता जाता दादा वाकडी वाट करून आलेत. ही दादा पण होत आहे ना त्यावेळेस. नाही काय तुम्ही हे बघतात का नाही व्हिडिओ. नाही काय असू देईल तरी पण. हा ते सगळे व्हिडिओ बघायचे आता लागलीत काय. रोज आता आला का एखाद्या दिवशी आता मागे मागे येत नव्हता ना 2-3 दिवस. व्हिडिओ ते मला विचारत होते. मी घराच्या बाहेर माझ्या घराच्या इथे राहतात. आज व्हिडिओ नाही आला. आज नाही व्हिडिओ. मी म्हणत अरे दादांना काही काम असेल त्याच्यामुळे व्हिडिओ नाही आला. आता तुम्ही बघितलं का हीच काम चालू आहे ते आणि काय. आणि त्यात एकतर कमेंट काल आले आता एकतर व्हिडिओ टाकत जाऊ नका. आता बंद करा चॅनेल. नाही हो ह्यांचं व्याप बघितलं सकाळी एकटं असल्यामुळे लोड होतंय हो. आता हे शेड झालं ना. आल्यापासून म्हणत आहे त्या सकाळपासून घरला पण गेला नाही. इथंच आहे. नाहीत आलेलं काहीच खाल्लेलं नाही. सकाळी पाणी आणलं होतं आणि आता पण म्हणलं पाणीच घेऊन ये. काही खरं नाही. लक्षावर देऊ का तुला. लक्षावर किती हुशार आहे. किती वर्षाचा आहे. हा 2.5 वर्षाचा आणि एवढी माहितीये बघा मग. ओ 2.5 वर्षाचा आहे आणि ती खोऱ्यानं भरायची पाटी आणि फेकायची. बाबूला माहिती तुला थांब उचलत नाही म्हणते. तू राहू दे तू राहू दे. तू लोटू त्याला ते उचलत नाही. तो गव्हाण उचलून ठेवायला लागला. फुकडे फुकू बाय जा दे सेकंड पदे आता पदे अरे वा. टाटा कर टाटा मला ताईला दे मला सेकंड दे ताईला. आता तुला सोडणार नाही आम्ही. तुला आता इथंच ठेवून घेणार आहे. पदे आता पदे रायबा बघितलंस का. रायबा आंबा बघितलास का नाही. हंबा बघितलास का. चला चला आता आम्ही याला ठेवून घेणार आहे. आता हे आमचं आहे. टाटा 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 कर.
बाय कर. पते पते. काय बाय बाय म्हण. जाऊ म्हणो जाऊ आता. आता नाही सोडायचं. कळतंय का नाही आपलं लोक. ते काय बुबू नाही का? तर शेण काढाय निघालाय. ओ टग्या बसलं सावध. त्या वासला कुठं जाऊन नाही टग्या भाज्या जवळच. तू बस टाटा आरती काढू मी काढतो का तू काढतो तू काढ. नको नको दादा कशाला हो. हा चला या आता या. 5 मिनिटं बसत नसतील हे नाही. सारखं लक्ष ठेवायला लागत असेल. तू इकडे थांबते इथं कसं उभा राहिला तिकडे कुठं टाकायचं बाहेर टाकायचं बाहेर टाकायचं शहाणे. बाहेर टाकायचं शेण. तर दादा म्हणायला लागले कालच रोज विषय झाला आमचा. तुला म्हटलं अगं माझं काम उचलून काय पण कर व्हिडिओ आपला 10 मिनिटात टाकायचा. आणि आईला एवढं पण म्हटलं मी जर गेलो तर ऑफिस येणार नाही म्हटलं. मी त्यांच्याच पैसे राहील तिकडे. या की या. तुमची फॅमिली घेऊन या इथं काही प्रॉब्लेम नाही. चालते आम्हाला. हा? आम्हाला चालते. आम्हाला पण तुम्हीच आम्हाला चालतंय. किरवळ चाल. आम्ही आलो तर हा? आम्ही आलो तर तुम्हीच आम्हाला नाही नाही निवांत इथं खुल्या अजून बांधू आपण. चालते येतो दादा. हा हा. तर काय साहेबा सुट्टीच देणार ती. आता बघा डबरा काढून त्याच्यात हे अंगल पुरलाय बैल बांधायला. परत बिंदास बसावं हो घरात. टेन्शन नसावं काय की बाबा सुटलाय का निघाले का थांबा की तसं नाही. दगड टाकन खोचा. टाकली तर हात घालतो. थांबा चालतो टाकून. काय नाही हलत. म्हणजे एवढंच हे करायचं. प्लॅस्टिक बांधायचं टावेल नाही तर बाटली घालायची एवढीच. का हो? म्हणजे लागणार नाही का काठ बैलाच नाही. मग असं करा की तिथं ठोकलं असतं सा. ठोकून घालणार उलट ठोकलेलं भारी त्याला. असला अजून 4-5 असतं का नाही. ओके. येस ओके. तीच जण मला चुकीचंच वाटतं. का नाव कुठं असतं माहिती आहे का? इथं इथनं इथं परत येणार. तिकडचं ढिलं बांधायचं. ह्यो बांधच लय अलीकडे झाला. लयच मोठा झाला. आणि तिथं पण काढणार आहे म्हटलं की पण आता कधी एवढं किती कष्ट करणार आहे हो. आता नाही काढणार. मग उद्या काढायचं. भुलचीला की पाक. बांधतो परत काढायचं. तिथं कसा नाही बघतं का हा कुठं वा झाडावर दाबून. ह्या जरा डबऱ्यात टाकलं पाहिजे. ह्या तर आजच्यासाठी भरपूर झाले की हो कष्ट. गव्हाने कोण आणू लागलं मी आणलं एकटीने आणलं. म्हणजे तेव्हा तुम्ही गव्हाण आणत होता असा काय. आणि गुला चाललेलं ना काम. बोलत बोलत सगळं काम चालू. बघा कशी कसरत चालू आहे.
ओकेच चिकी येऊ ग बस. चिकी आहे दगड बघितलेस का? वारं तर चांगलंच सुटायला लागले आता. पाऊस पण असाच वाऱ्याबरोबर यावा चांगला. बदा 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 की बास. वारं सुटायला लागले म्हणलं आता पाऊस यावा. एका ठिकाणी तिसऱ्यांदा मॅक मारताय. पहिली चांगली ठुकली आणि बाहेर निघाली. वाजले बाबा कष्ट घेतले सा बास की. वाईचात घालवली असावी. एवढी उंच होती एवढी. ती पण तसच एका लाईनीतच नाद करते काय. त्या चिक्या कसा दिसतोय. लोटलं नाही तुम्हाला असं खरं नव्हतं. आज थोड्या वेळाने लोटती येऊन. तुम्हाला मी चहा घेऊन येते आणि तुम्हाला काहीतरी खायला आणते. सुपाशी काम करू नये. 4:30 वाजले. शपथ. मी 3 वाजली. मी आली तेव्हा 3:30 वाजलेली. पडा जरा आता वैरण. आता उद्या डायरेक्ट बाहेर बावड्यानो. हो बावड्या काय उठनाच. आज दिवसभर आपला तुम्हाला बघतोय निवांत. ताणून दिलेले आज आवडीच मिळाली ना खायला. काय हो मका हत्ती घास. मोबाईल कुणाचा तो काय आता काय बाण उडवत बसताय काय. पाणी प्या. झालं बाय. म्हणजे अजून आहे ते काय बांधल्यावर बैल जसे दगडवर निघतील तसे काढायचे. होय लोटत. आता ह्याच्यात एक 15 किलो तूप. परत घरात आहे की 5 किलो तूप. काय करा माहितीये का. आईच म्हणायचं आई तूप द्या. आई म्हणा नाही का म्हणायचं बाजी खाली तूप वाटायचंय. सगळ्या बैलांच्या खाली तूप. 15 किलो तूप. परत कापूर तुपात जरा कापूर करायला म्हणजे ना. हो हळद लाल माती आणली पाहिजे. लाल नको आता. हा जेव्हा बसा मानव जरा एवढं वर्ष. ती लाल माती कुठली. 140 फुटावली माती काढली त्यांच्यासाठी आपण. होय 140 फुटावरची माती इथं टाकली त्यांच्यासाठी खास. त्यांच्यासाठी. आणि ही अशी राख आहे ही महादेवाच्या भस्मागतच. होय राख म्हणजे काय भस्म. तर भस्म सापडलेला आहे आपल्याला. आपल्या जमिनीमध्ये भस्म आहे तोच तिथे टाकला आहे. आता बघा कसं पाणी पिते ती किटलीनच. पाणी पाहिजे सगळं. आजचा व्हिडिओ मोठा झालाय. भरपूर टेक असतात घेण्यासारखं पण वेळ मिळत नाही. व्हिडिओ करायला आले बाकी काम मोबाईल. तर मला ह्यांनी सांगितले काय करू नकोस येत जा आणि माझा व्हिडिओ करत जा. म्हणलं चालतंय की. माझा न होय नंदींचा. ओ तुमच्याशिवाय नंदीसनी शोभा आहे का. आणि नंदींच्या शिवाय तुम्हाला शोभा आहे का. तुम्ही असल्याशिवाय व्हिडिओत बघणार काय.
चिकू शेट ना दाखवण्यासारखं लय काय 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 असतंय हा आपल्याला नाही ते मोबाईल धरणार आपण कॅमेरामॅन कोण होय आणि त्याला धर म्हणलं की मग काय कोणाला धर म्हणलं की बऱ्यापैकी म्हणजे कसं आहे नॉलेज पण महत्वाचं आहे कॅमेरा हातात घेतल्यावर बरोबर आहे ना